गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्री कृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी वंदन। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी वंदन। आपल्या प्रवचनमालेच्या दुसऱ्या आचार्य पूज्य ज्योत्स्नाताई यांना वंदन। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन।
विवेक चूडामणी प्रवचनमाला आपली सुरू आहे आणि त्याच्यामध्ये मागच्या वेळेला आपण श्लोक क्रमांक 257 पर्यंत आपण आलो होतो. तिथपर्यंत आपला अभ्यास आपण पूर्ण केला होता. आपण बघितलं मागच्याला की श्लोक क्रमांक 256 ते 265 हा जो एक 10 श्लोकांचा गट आहे. आपण मागच्याला गट वेगळा मोठा केला होता, पण त्यातले हे अजून एक उपगट, छोटा गट म्हणूया, 10 श्लोकांचा. हा वेगळा काढण्याचं कारण असं की या गटाचं ध्रुवपदच आहे. काय? तत्वमसी भावयात्मनी. पालुपद म्हणा, ध्रुवपद म्हणा. या 10 श्लोकामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने थोडक्यामध्ये आचार्य आपल्याला एकच विषय सांगतात. तत्वमसी भावयात्मन. ते तू आहेस. तत्वम असी. आणि भावयात्मनी म्हणजे असं मनामध्ये, अंतःकरणामध्ये त्या आत्मस्वरूपाचं तू चिंतन कर, निदिध्यासन कर, तशी भावना कर. छान आहेत. तीनही शब्द छान आहेत. त्याला त्याला त्याचे अर्थ छटा आहेत, पण त्या सोडून देऊ आपण तो बारकावा. पण मनन कर, चिंतन कर, निदिध्यासन कर, तसा भाव अंतःकरणामध्ये धारण कर, इत्यादी. आणि कोणता भाव? तत् त्वम असी. आता तत् त्वम असी मधला जो त्वम आहे, म्हणजे जो जीव आहे, म्हणजे जो शिष्य आहे, म्हणजे साधक आहे, म्हणजे मी. स्थूलाकडे आणला आपण सूक्ष्माकडून. याच्यासाठी की प्रथम पुरुषी एकवचनी परमार्थ करायला ब्रह्मपूज्य काका नेहमी शिकवतात आपल्याला. बोलण्याचा उद्देश हा की हे माझ्यासाठी सांगणं सुरू आहे. हे नेहमीसाठी लक्षात ठेवायचं. मला सांगताय ते तू आहेस. आता तू तर कळला त्यातला, आहेस पण कळलं, पण ते जे आहे ते काय 75 76 17 झाली, मग अशी काहीतरी आकडा सांगण्यात आला. तितके 17 झाले तरी कळत नाही. म्हणून ही सत्र सुरू ठेवावी लागतात, अभ्यास सुरू ठेवावा लागतो. तर त्या तेच स्वरूप सांगणं सुरू आहे थोडक्यामध्ये या 10 श्लोकांच्या गटामध्ये. म्हणून प्रत्येक श्लोकामध्ये तेच वर्णन आणि मग शेवटी सांगतात ते तू आहेस असं निदिध्यासन कर, ते तू आहेस असं चिंतन कर, ते तू आहेस असं मनन कर, अशी भावना धारण कर, इत्यादी. आता ब्रह्मात्मैक्य निश्चयासाठी युक्तिपूर्वक, म्हणजे विचार म्हणा किंवा विवेकपूर्वक जे अद्वैत ब्रह्मचिंतन केलं जातं त्याला मनन असं म्हणतात, त्याला चिंतन असं म्हणतात. काय म्हणाल मी? ब्रह्मात्मैक्य निश्चयासाठी. कळलेलं तर आपल्या सगळ्यांनाच आहे बुद्धीच्या पातळीवरती. गडबड कुठे आहे? निश्चय शब्द महत्वाचा आहे ना त्यातला. निश्चय अजून होत नाही. जाऊ दे, पुन्हा वेगळा फाटा लाग, त्या विषयाला वेगळं वर्णन मिळेल, पण निश्चय होत नाही. म्हणून ब्रह्मात्मैक्य निश्चयासाठी वारंवार करावा लागत असेल तर तो निश्चयच नाही, परमपूज्य काका म्हणतात. सुंदर सुंदर वाक्य आहेत काकांची. असं कसं होईल तुम्ही सांगा मला? सारखं करावं लागतं मग त्याला निश्चय कसं म्हणणार? निश्चय म्हणजे काय? एकदा केला की पुन्हा करायची वेळ येऊ नये. थोडक्यामध्ये तो माझा अजून झालेला नाही, त्यामुळे मग ब्रह्मात्मैक्य निश्चयासाठी युक्तिपूर्वक विचार करावा लागतो, विवेक करावा लागतो. विवेकपूर्ण असं अद्वैत ब्रह्मचिंतन करावं लागतं, त्यालाच मनन असं म्हणतात. तो जो केलेला विचार आहे त्यालाच चिंतन असं म्हणतात.
आणि दोन प्रकारांनी हे चिंतन केलं जातं, केलं जाऊ शकतं, केलं जातं. एक म्हणजे आपण जो आता ब्रह्मात्मैक्य निश्चयाबद्दल बोललो, तो जो ब्रह्मात्मैक्य निश्चय म्हणजे जीव ब्रह्म आहे, ते तू आहे असं आत्ता आपण शिकलो. मी स्वतः ते करून घेताना सहा अहम सोहम असं करून घेतो. ते मी आहे असं म्हणतो. तर हा जो जीव ब्रह्मैक्याचा विचार आहे, त्याला साधक अशी युक्ती किंवा विचार, ही एक पद्धत आहे. आणि दुसरी, याच्या जो विपरीत विचार आहे, म्हणजे जीव ब्रह्माचा भेद आहे, हा जो निश्चय आहे, त्याला बाधक युक्ती किंवा विचार, अशा दोन पद्धतीने, साधक बाधक पद्धतीने हे चिंतन करणं अपेक्षित आहे, केलं जातं. कारण विचार केला आता तर माझा एक निश्चय नक्कीच आहे, कोणता? भेद आहे. आता आपण असा विचार करत नाही बरं का. मी जेव्हा अभ्यासाला बसतो, चिंतनाला बसतो, तेव्हा जीव आणि ब्रह्म याच्यात भेद आहे असा विचार करून आपण बसत नाही. पण जेव्हा मी स्वतःला देह समजतो, मी कर्ता समजतो, हे जग सत्य समजतो, मी आणि माझं याची आसक्ती माझी सुटतच नाही. दृश्याने रुधिली वाट, शिकलो आपण मागच्या. काय म्हणतात समर्थ? देहबुद्धी केली बळकट आणि ब्रह्म पाहो गेला धीट. तो दृश्याने रुधिरी वाट, हे ते दृश्य. मग स्वतःला करता समजणं, स्वतःला देह समजणं, देहामध्ये सगळं काय आलं, मन बुद्धी प्राण इत्यादी शिकलो आपण सगळं. ह्यातलं काहीही समजणं, याचा अर्थ जीव आणि ब्रह्म याचा भेद आहे असं समजणं, असं होतो का नाही? आपला विषय तो सुरू होता. त्या शब्दामध्ये मी निश्चय नसतो करत, पण शुद्ध मराठीत इनव्हेरिबली, अप्रत्यक्षरित्या तोच निश्चय असतो माझा. मग त्याला बाधक युक्ती की नाही, भेद असणं कसं शक्य आहे, विचार, या दोन पद्धतीने चिंतन करता येतं, आत्मचिंतन करता येतं, केलं जातं. आणि या दोन्ही प्रकारचा जो विवेक आहे, विचार आहे, तो आचार्य आपल्याला या 10 श्लोकांच्या माध्यमातून या गटामध्ये शिकवत आहेत. आता आपण जसं म्हणालो की युक्ती, विचार, विवेक दोन प्रकारचा, एक साधक आणि बाधक. त्याच्यामध्ये युक्तिरूप जे अनुमान असतं, त्याच्यामध्ये जीव हा पक्ष असतो आणि त्याचं ब्रह्मतत्वाशी अभेद आहे ते सिद्ध करणं, म्हणून ते साध्य असतं. आणि सच्चित आनंद रूपता प्राप्त व्हावी, हा त्याचा हेतू असतो. कशासाठी करायचं हे? तर मला सच्चित आनंद रूपता प्राप्त व्हावी, म्हणून तो हेतू आहे. आणि हे पटवून देण्यासाठी जी सगळी उदाहरणं वापरली जातात, त्याला म्हणायचं दृष्टांत. जे इतके श्लोक झाले आपण शिकतोच आहे, आचार्यांनी पण दृष्टांत वापरलेले आहेत. साधक युक्तीच्या बाबतीत, बाधक युक्तीच्या बाबतीत विचार केला तर बाधक मध्ये म्हणजे थोडक्यात मी काय नाही, मागाशीच बोललो आपण. आता जीवब्रह्माचा भेद हा पक्ष आहे तिथे, आणि त्याचं मिथ्यात्व सिद्ध करणं हे साध्य आहे, कारण ते मिथ्या आहे. भेद मिथ्या आहे म्हणजे काय, एकत्व सत्य आहे थोडक्यामध्ये. आणि औपाधिकता हा त्याचा हेतू असतो, ते आपण सगळं शिकलोय. जहद अजहद लक्षणा, उपाधीचा निराश केल्याशिवाय त्यांचं एकत्व सिद्ध होत नाही, म्हणून औपाधिकता हेतू असतो. थोडक्यामध्ये ही जी एक छान चिंतनाची पद्धत शास्त्राने आपल्याला घालून दिलेली आहे, की जी साधकांनी वापरणं अपेक्षित आहे, निराश करताना, पंचकोशांचा निराश करताना, मी माझं या सर्व गोष्टींचा निराश करताना. कारण शेवटी आपण मागच्याला बोललो होतो की साधना ही व्यतिरेकाचीच असते. हे मी नाही, हे मी नाही, हे मी नाही, आचार्य तेच सांगतात. त्याच्यासाठी या दोन्ही पद्धतीच्या, म्हणजे दोन्ही प्रकार, दोन्ही पद्धती आपल्याला कामात येतात. आणि स्थूलापासून तर सूक्ष्मापर्यंत आप आपल्याला म्हणजे जीवाला जो द्वैताचा अनुभव येतो, त्याच्या निरासाची प्रक्रिया थोडक्यामध्ये आचार्य आपल्याला शिकवतात.
पुन्हा आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण काय बघतो आहोत? विषय काय सुरू आहे? काय नेमकं आचार्य सांगतायत? झाले ठीक आहे 10 पैकी 3-2 श्लोक झाले आपले. उरलेले आहेत अजून 6-7. हो, पण विषय काय आहे? हा विषय आहे. ह्याच्यातनं मला काय घ्यायचं आहे? हे घ्यायचं आहे. मला ही युक्ती शिकायची आहे. कारण ही युक्ती मला चिंतनामध्ये कामात येणार. मला मननामध्ये कामात येणार आहे. मला निधिध्यासनामध्ये कामात येणार आहे. मग ते बैठकीचं साधन असो का ते चालतं बोलतं साधन असो, ज्याला आत्मानुसंधान म्हणतात त्याचं हे स्वरूप आहे. ज्याला तत्वानुसंधान म्हणतात त्याचं हे स्वरूप आहे. समर्थ म्हणतात की प्रत्यक्ष माया अलक्ष्य करी. सुंदर ओवी आहे. पाठ असेल सगळ्यांना. प्रत्यक्ष माया अलक्ष्य करी आणि अलक्ष वस्तू लक्षी अंतरी आत्मस्थितीची धारणा धरी या नाव साधक. आपण साधक आहोत तसं आपला सर्वांचा समज आहे. मग जर मी साधक आहे असं मला वाटत असेल पण ते समर्थांना वाटतं का? समर्थ आज असते तर त्यांनी मला साधक म्हटलं असतं का? हे शिकायचं असेल तर यावेळीचा अभ्यास करायचा. काय म्हणतात समर्थ? प्रत्यक्ष माया अलक्ष्य करी. फार सुंदर ओवी आहे. प्रत्यक्ष माया अलक्ष्य करी अलक्ष वस्तू लक्षी अंतरी. म्हणजे हे तर साधकाचं काय म्हणूया साधन म्हणून सांगतात ते भगवद्गीतेत याच पद्धतीचा श्लोक पण येतो जे सिद्धार्थ लक्षण म्हणून सांगितलेला आहे. सुंदर श्लोक आहे तो. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ती संयमी इत्यादी. ते सिद्धार्थ लक्षण याच पद्धतीचं सांगितलं आहे. इथे म्हणतात आहे प्रत्यक्ष माया नामरूपात्मक ही जी माया आहे नामरूपाने भरलेली आहे. दुसरं काय आहे? जग फक्त नाम आणि रूप दुसरं काय? आणि हे प्रत्यक्ष दिसतं. इंद्रिय गोचर आहे. डोळ्याने दिसतं, कानाने ऐकू येतं, स्पर्शाने कळतं, चवीने कळतं, गंधाने कळतं इत्यादी. माझे तर्क सुद्धा या जगासंबंधित असतात. आता तर्क मी जेव्हा करतो तेव्हा पंच ज्ञानेंद्रिय त्याच्यात नसतात, पण अंतःकरण असतं, त्याचा सहभाग असतोच. पण हे तर्क सुद्धा या जगताच्या संदर्भाने त्याच्या सापेक्षतेनेच करत असतो. म्हणून तर आधुनिक विज्ञान काय सांगतं आपल्याला? यू नीड अ इन्फायनाईट नर्वस सिस्टम टू फॅदम द इन्फायनाईट. जाऊ द्या, वेगळा विषय. मधनं मधनं मला असं काहीतरी सांगायला आवडतं कारण मग खरंच काहीतरी गंभीर सुरू असं वाटतं. मागच्या जरा मी बोललो होतो गमतीने. नामरूपात्मक माया ही प्रत्यक्षात दिसते आहे. मग ती पंच ज्ञानेंद्रियांनी ज्ञान त्याचं होवो का तर्काने होवो, मी आत्ता जसं बोललो, ती अनुभवाला येते आहे रोजच्या पातळीवरती नव्हे, प्रति क्षणी मला ती अनुभवाला येते आहे. पण अशी ही प्रत्यक्ष दिसणारी माया, तो साधक काय करतो? तिच्याकडे अलक्ष करतो. अलक्ष करतो म्हणजे काय? खोलीचं दार बंद करून घेतो. नाही, ती कथा माहिती आहे आपल्याला. आपल्याकडे वेळ नाही कथा वगैरे पाहायला. माहिती असेल तुम्हाला ती राजाची त्या मनोऱ्यात जाऊन बसतो वगैरे वगैरे. नाही, अलक्ष करतो याचा अर्थ मिथ्यात्व. हे जे सगळं भावणारं दिसणारं सगळे जग आहे ज्याच्यात मी रमतो आणि रंगतो, दृश्य क्रीड होतो, त्याचं मिथ्यात्व मी विचाराने लक्षात घेतो, याला म्हणायचं अलक्ष करतो. म्हणजे नेमकं अलक्ष कुठे करतो? त्याच्या सत्यत्वाकडे करतो. विषय व्याळे मिठी निधलिया नुठी ताठी ते तुझ्या गुरुकृपा दृष्टी निर्विषय. विषय राहणारच आहे. डोळे उघडल्यावर दिसणारच आहे. मी दार जरी बंद केलं खोलीचं तरी खोलीत ते तर पदार्थ दिसणारच आहेत. बरं जाऊ द्या, डोळे बंद केले, या खोलीत मावणार नाही एवढे पदार्थ माझ्या मनात भरले, त्याचं काय? कारण ते भरले आहेत कारण सत्यत्व आहे. त्यामुळे अलक्ष जे करायचं आहे ते सत्यत्वाकडे करायचं आहे. गुरुकृपा जेव्हा होते खरी तेव्हा त्या सत्यत्वाचंच तर विष जातं, अशी ती ओवी आपल्याला सांगते. विषय व्याळे मिठी. मिठी तर ती विषयाची राहणारच आहे. ते बंधन आहे, त्याला बंधनच म्हणतात. विष विषुंवती धातू. बंधन, बंधनात टाकणे. इंद्रियांवरती बंधन आहे. डोळे उघडले काम करत असेल वस्तू दिसणार आहे. पण जेव्हा मी त्याचा त्या वस्तूंचा त्या अनुभवांचा मिथ्यात्व मी जेव्हा लक्षात घेतो तेव्हा समर्थांच्या व्याख्येमध्ये मी बसायला सुरुवात होते. कारण मी मायेकडे अलक्ष करायला तर सुरुवात केली असते.
त्यामुळे प्रत्यक्ष दिसणारी माया अलक्ष्य करतो आणि जे दिसत नाही, जे इंद्रियगोचर नाही, ज्याचा तर्क सुद्धा करता येत नाही, मनबुद्धीच्या पलीकडे आहे, इत्यादी इत्यादी, असं अरूप ब्रह्म दिसत नसूनही, अनुभवास येत नसूनही त्याचं सत्यत्व जाणून त्याच्या अनुसंधानात राहत. म्हणून म्हणतात आहे प्रत्यक्ष माया अलक्ष्य करी, आणि अलक्ष्य वस्तू लक्ष्यंत्री, विलक्षण शब्द योजना आहे समर्थांची. अलक्ष्य वस्तू आहे ती, पण तिलाच लक्ष करण्याचा प्रयत्न अखंड अनुसंधानाच्या माध्यमातून अंतःकरणामध्ये आपल्या तो करतो. आणि म्हणजेच थोडक्यात काय करतो, तर अंतःकरण वृत्ती आत्माकार करण्याचा अभ्यास करतो, आत्मस्थितीची धारणा धरी. या नाव साधक. त्यामुळे अंतःकरण वृत्ती अखंड आत्माकार करण्याचा अभ्यास करतो, मनन करतो, चिंतन करतो, निदिध्यासन करतो. आपली आत्ताची भाषा, तो साधक. पुन्हा काय सुरू आहे, काय बघतोय आपण या 10 श्लोकांमध्ये, आपण काय शिकतो आहे. काय शिकतोय, अगदी हेच शिकतोय, मायेकडे अलक्ष कसं करायचं, आणि जे अलक्ष ब्रह्म नावाची वस्तू आहे त्याला लक्ष कसं करायचं, हे आचार्य आपल्याला शिकवत आहेत. अलक्ष वस्तूला लक्ष करण्याची युक्ती आचार्य आपल्याला शिकवत आहेत या 10 श्लोकांच्या माध्यमातून. जाऊया आपल्या पुढच्या श्लोकाकडे जाऊ. श्लोक क्रमांक 258. श्लोक वाचतो मी. षड्भी षड्भिरुर्मी भीर योगी, योगैरुद्भावितं न करणैर्विभावितं, बुद्ध्यवेद्य मनवद्य भूती, यद ब्रह्म तत्वमसी भावयात्मनी. षड्भी रुर्मी भीर योगी. आता आपण त्याचा पदच्छेद वाचूया, म्हणजे अजून जास्त चांगलं समजेल आपल्याला. षड्भी उर्मिभी असा त्याचा पदच्छेद आहे. एकत्र वाचायला कठीण जातं, पदच्छेद केलं की सोपं जातं. षड्भी उर्मिभी. आता षड्भी म्हणजे, षड म्हणजे आपल्याला माहिती आहे 6, पण इथे ते संख्यावाचक विशेषण म्हणून वापरलं, आणि म्हणून उर्मिभिही. त्यामुळे उर्मी हे विशेष्य आहे, आणि षडभिही हे त्याचं काय विशेषण आहे. त्यामुळे उर्मी या शब्दाचं जे रूप इथे घेतलेलं आहे तृतीय बहुवचनी उर्मिभिही, तेच त्या विशेषणालाही प्राप्त झालंय, म्हणून षडभिही. षडभी उर्मिभी अयोगी. ते भीर योगी म्हटल्यामुळे आपल्याला असं वाटतं योगी म्हटलेलं आहे. आचार्यांच्या या रचनेचं एक छान वैशिष्ट्य आपल्या लक्षात येत आहे, याही श्लोकात लक्षात येत आहे. काय, हे जे पहिले पद आहे, त्या पदाचा जो शेवट आहे योगिनी झाला, त्याच पदानी सुरुवात पुढच्या पदाची केली आहे पहा, योगी हृदभावितम. पण फरक आहे, आधीच्या पदातला जो शब्द आहे तो अयोगी आहे, आणि पुढचा तो योगी आहे. पण हे पदच्छेद केल्याशिवाय लक्षात येत नाही, म्हणून पदच्छेद फार महत्वाचा असतो. म्हणून थोडंसं किमान संस्कृत व्याकरणाचा अभ्यास असावा. पुढे जाऊ. षड्भिः उर्मिभिः अयोगी, योगी हृद्भावितं न करणैः विभावितं विभावितं, बुद्धवेद्यम. पुन्हा इथे पण तोच, पुन्हा बुद्धवेद्यम अनवद्यम. अनवद्यम शब्द आहे, अस्ति यद ब्रह्म तत्, पुन्हा नेहमीप्रमाणे तत्वमसी भावयातु. काय अर्थ आहे, मूढ जीवाला गटांगळ्या खावयास लावणारे. आता हे सगळं थोडंसं ते लेखकांनी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं असतं अन्वय नीट लावून देण्यासाठी. त्याचा उल्लेख नाही इथे, पण हे जे षड्भी उर्मिभी, आता सांगणं आलं ना कोणत्या उर्मी, 6, मग त्याच्यासाठी थोडंसं विवेचन करावं लागतं. त्यामुळे मूढ जीवाला गटांगळ्या खावयास लावणारे देह, प्राण आणि मन ह्यांचे धर्म, जे जरा मरण क्षुधा तृषा शोक मोह, या 6 उर्मी कशाच्या आहे सांगण्यासाठी एवढं मोठं वाक्य सांगण्याचा विषय सुरू आहे. या 6 उर्मी हेच सप्तसागरातील काय आहेत, 6 तरंग लाटा आहेत, आणि त्या लाटांचा जिथे संसर्ग नाही अयोगी. म्हणून मगाशी आपण बोललो अयोगी शब्द महत्वाचा आहे. या लाटांचा जिथे संसर्ग नाही, योग नाही म्हणजे संसर्ग नाही, अयोगी. आणि पुढे योगी,
तिथे योगी जन हृदयात ज्याचे चिंतन करतात. योगी हृदभावितम. योगी जन हृदयात ज्याचे चिंतन करतात. आणि रूपादी ज्ञान साधने जी नेत्रादी म्हणजे इंद्रिये त्यास विषय न होणारे. न करणेर्विभावितम. करण म्हणजे इंद्रिय, त्याला विषय न होणारे. आणि पुढे बुद्ध्यवेद्यम. आता बुद्धिवेद्यम पण शब्द आहे याच्यात, त्यांनी नाही केलाय पदच्छेद, पण आपल्याला करून घ्यावा लागेल. कारण बुद्धी अवेद्यम असा पदच्छेद होतो त्याचा. कारण बुद्धीला न कळणारे असं म्हणतायत ना, अवेद्यम. आणि ई अधिक अ काय होतो, य होतो, यणसंधी म्हणतात त्याला. त्यामुळे बुद्धिवेद्यम बुद्धीला न कळणारे आणि जे निर्दोष. अन अनवंद्यमचा अर्थ त्यांनी केलाय निर्दोष. आणि अस्ति म्हणजे सत्ता मात्र आहे. आणि मग नेहमीच आपलं ध्रुवपद कोणतं, यद ब्रह्म तत्. असं जे ब्रह्म नावाचं तत्व आहे, तत् त्वम असी भावयात्मनी. असं चिंतन तू कर, असं मनन तू कर, असं निधिध्यासन तू कर. थोडक्यामध्ये काय सांगतायत की असं षडभिरहित आणि बुद्धीला अगोचर असं शुद्ध ब्रह्म तू आहेस. मी जसं म्हणालो की आपल्याला चिंतनासाठी, निधिध्यासनासाठी, मननासाठी काहीतरी काहीतरी लागतं. म्हणजे काय लागतं, तर निदान त्याला निर्गुण म्हणावं लागतं. निदान त्याला निराकार म्हणावं लागतं. काहीतरी लागतं की नाही, म्हणजे शब्द लागतात. मग शब्द लागतात म्हणजे काय, त्याचं वर्णन लागतं. शेवटी शब्द कशासाठी असतात, पद कशासाठी असतात, वर्णनासाठी असतात. त्याच्यासाठी हेच आपण शिकतोय. मी मगाशी जसं युक्ती आपण शब्द वापरला, साधक बाधक युक्ती, किंवा त्या अलक्ष वस्तूला लक्ष करण्याची युक्ती, तीच तर आपण शिकतोय. मग त्याच्यासाठीच हे श्लोक अभ्यासायचे आहेत. आता या श्लोकामध्ये आपण बघितलं होतं आधी की पंचकोशांचा निराश आपण बघितला. म्हणजे पंचकोश पहिले अभ्यासले आणि आचार्यांनी त्याचा निराश केला. निराश केला याचा अर्थ ते मी कसं नाही, किंवा ते मी असणं कसं शक्य नाही, या भाषेत बोलूया. हे सिद्ध केलं आचार्यांनी विविध पद्धतीने. आपण तो अभ्यास झाला आपला. तर त्या पंचकोशांच्या निरासामध्ये त्यामुळे आपण शिकलो काय, की मी देह नाही, मी प्राण नाही, मी मन नाही, इत्यादी. आता हे मी नाही याचा अर्थ काय होतो नेमका माहिती आहे का, त्याचे जे धर्म आहे, म्हणजे त्याचा जो स्वभाव आहे. काय स्वभाव आहे, काय धर्म आहे सांगा बरं. देहाचा धर्म काय आहे, जरा आणि मरण आहे की नाही. अजून अजून अनेक त्याचे धर्म आहेत, पण हे दोन मुख्य धर्म त्याचे कोणते, जन्माला येणे. जन्माला आलं त्या क्षणी अस्तित्व आहे, तेव्हापासून तो आला आहे. आणि एक दिवस जाणार मृत्यू. त्यामुळे येणं आणि जाणं हे त्याचा धर्मच आहे, म्हणजे स्वभावच आहे. कोणाचाही असो, कितीही वर्ष टिको. चांगदेव महाराज जरी असले तरी. शंभराचे कशाला, आपण हजारात बोलूया, म्हणून मी चांगदेव महाराजांचं उदाहरण घेतलं. मुद्दा देह हे त्याचे धर्म आहे, जरा मरण. प्राणाचे धर्म आहे, क्षुधा तृषा. आपण म्हणतो ना, प्राण कासावीस झाले, प्रचंड तहान लागली, पाणी नाही मिळालं. मन कासावीस झालं म्हणतो, पण पाणी नाही प्यायला मिळालं. आपलं लक्ष नसतं आपल्या बोलण्याकडे. प्राण कासावीस होतात. क्षुधा तृषा, त्यामुळे प्राणाचे धर्म आहे. मनाचे धर्म आहे कोणते, शोक आणि मोह. अर्जुनाला जो झाला होता पहिल्या अध्यायात, आणि जो मला अखंड रोज होत असतो, हे महत्वाचं आहे. अर्जुनाला कोणत्या अध्यायात काय झालं त्याच्यापेक्षा माझा पहिलाच अध्याय आयुष्यभर सुरू असतो याचा विचार करणं जास्त चांगलं साधकाच्या दृष्टीने. मनाचे धर्म आहे शोक आणि मोह. त्यामुळे ह्या तीन गोष्टी मी नाही असं आपण जे शिकलो, त्याचा अर्थ असा होतो की त्यांचे जे धर्म आहे, त्यांचे जे स्वभाव आहेत, जास्त अजून शास्त्रीय शब्द वापरू, हे जे सहा त्याला विकार आहेत, त्याला विकार असं म्हणतात. कारण विकार म्हणजे बदल. हे सगळे बदल आहेत. आत्ता घेतलेली जी नावं आहेत सगळी धर्मांची, हे सगळे काय आहेत, बदल आहेत, विकार आहेत. हे सहा विकार आहेत. आणि
वेळोवेळी या विकारांच्या लाटा माझ्या अंतःकरणात उसळत असतात. आणि या लाटांचा संसर्ग ज्याला नाही, असं ते ब्रह्मतत्व. याचा अर्थ असा आहे, म्हणजे माझ्या बाबतीत जर विचार करायचा झाला साधक म्हणून, तर आपण काय विचार करायचा, या लाटा जितक्या जास्त आणि त्या लाटांची तीव्रता जितकी जास्त, तितका मी ब्रह्मानुभवापासून दूर. काय गणित म्हणलं आपण? करायचा आपल्या अंतःकरणाचा विचार, त्याच्यासाठी बसलोय, चिंतन मननालाच बसलोय की नाही आपण. तेच तर आचार्य सांगतात आहेत करायला. मी जेव्हा प्रत्यक्ष वैयक्तिक चिंतनाला बसीन, माझ्या साधनेचा भाग म्हणून, तेव्हा हेच तर मला तपासायचं आहे की हे जे सहा विकार सांगितले, नाही तर काय श्लोक झाला, हा संपला 258, चला पुढे. नाही नाही, अजून संपला नाही, कारण पूर्ण विवेक चुडामणी संपेल. आणि माझी पण संपण्याची वेळ येईल एक दिवस. पण ते जे देव पाहताय त्याचं काय झालं. त्यामुळे अभ्यास असा करायचा आहे माझ्या स्वतःच्या अंतःकरणाचा, की या लाटांची संख्या कमी होते का. निदान 4 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी असं करूया, स्वतःचं एक गणित मांडायचं. त्याची तीव्रता कमी होते का. बरं, त्याची तीव्रता कमी करण्याची युक्ती शिकलो आपण, बरं का, 2-4 श्लोक आधीच शिकलो. विसरला नसाल तर. काय सुंदर विचार होता तो. कारण जसं स्वप्न अज्ञान आणि अविद्या कार्य आहे, तसं जागृतीतले अनुभवही अविद्या आणि अज्ञानाचंच कार्य असल्यामुळे ते जितके प्रातिभासिक तितकं हेही प्रातिभासिक आहे. हे जर माझ्या लक्षात असेल, म्हणजेच आचार्यांनी मला आधी शिकवलेलं जर माझ्या लक्षात असेल, तर अर्थातच या विकारांची तीव्रता किंवा संख्या मला साधन म्हणून कमी कमी करत जाता येते. आणि मग त्या त्या प्रमाणामध्ये माझं चिंतन अधिक अधिक सखोल व्यापक होत जातं. त्या त्या प्रमाणामध्ये मी त्या तत्वाच्या जवळ जवळ जातो. उदासीनता तत्वता सार आहे मनोबोध. परमपूज्य काका सांगतात की ज्या प्रमाणात माझं चित्त मोकळं खुलं, त्या प्रमाणात मी त्या तत्वाच्या जवळ आहे. काकांचं वाक्य आहे. म्हणजे काय. इट इज नॉट बायनरी. व्हॉट आय एम ट्राईंग टू से, इट इज अ प्रोसेस. त्याच्यासाठी हे शिकायचं आहे की इथे जी नुसती यादी दिली आहे ती वाचून पुढे जाता येईल आपल्याला, पण माझ्या पदरात त्यांनी काही फारसं पडणार नाही. तर मला अभ्यास हा करायचा आहे की माझ्या अंतःकरणामध्ये या विकारांच्या लाटा, आणि इथे काय सहा दिल्या म्हणजे सहाच नाही, असंख्य विकार आहेत. इथे 3च उदाहरणं घेतलीत म्हणून. या विकारांच्या ज्या लाटा आहेत त्या माझ्या अंतःकरणात उसळत असतील, तर मला त्याचा संसर्ग आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि जे तत्व मी आहे असा मी अभ्यास करायचा प्रयत्न करतो आहे, ते काय आहे, त्याला याचा संसर्ग नाही. त्याला खरं सांगायचं तर कशाचाच संसर्ग नाही. संगच नाही, असंग. इथला शब्द काय आहे, अयोगी. उर्मी अयोगी. कारण त्याचं कारण आहे की या जितक्या जास्त प्रमाणात हे विकार, त्यांची तीव्रता जितकी जास्त, तितका मी त्या ब्रह्मानुभवापासून दूर. याचं कारण असं आहे की या वृत्तीरूप लाटा, या विकार आहेत. त्या लाटा जेव्हा उठतात, तेव्हा त्यांचं स्वरूप काय असतं विचार केला तर ते वृत्तीरूप असतात. वृत्ती उठतात की नाही माझ्या अंतःकरणामध्ये, कामाची वृत्ती, क्रोधाची वृत्ती इत्यादी. सोडून देऊ आपण. मनबुद्धी चित्त अहंकार या पद्धतीने पण विचार करता येतो त्या वृत्तींचा, किंवा बाह्य जगताच्या सापेक्षतेने. वृत्तीरूप आहेत त्या. आणि हे काय म्हणजे विकार आहेत, आणि मी खरं कोण आहे, मी निर्विकार ब्रह्म आहे. म्हणून मी ब्रह्मानुभवापासून दूर राहतो. जितकी खळबळ, जितकी अशांतता, जितकी क्षुब्धता माझ्या अंतःकरणामध्ये, तितका मी त्या तत्वापासून दूर. साधं गणित आहे. आणि असं पुढे म्हणतात आहे की योगीजन हृदयाच ज्याचं चिंतन करतात, अशा ब्रह्मतत्वाचं हे योगीजन काय करतात, हृदयामध्ये
निरंतर चिंतन करतात. पुन्हा हे वाक्य वाचून पुढे जाऊ शकतो आपण, अगदी जाऊ शकतो. कारण न समजण्यासारखं याच्यात काहीच नाही. पण मी शिकलो काय असा विचार आला याच्यातून. साधनाभिमुख परमार्थ, परमपूज्य काकांचा आग्रह आहे नाही. मला यातनं हे शिकायचं आहे की जे ब्रह्मतत्वाचं या पद्धतीने अखंड हृदयात चिंतन करतात त्यांना योगी म्हणतात. हे मला शिकायचं आहे. अशी उलटी मांडणी करून घेतल्याबरोबर लक्षात येतं की मला काय म्हणायचं आहे. की मी जर त्या योगीन या संज्ञेमध्ये जर मला बसायचं असेल तर मी हे करतो का, हा प्रश्न आहे. योगी करतात ठीक आहे, मी काय करतो हा प्रश्न आहे. निदान मी आज योगी झालो नसेल पण योगी होण्याच्या योगारूढ झालो नसेल. योगारूढस्य काय सांगतोय आपल्याला तो अध्याय. योगारूढ मी झालो नसेल पण योगारूढ होण्याच्या मार्गावर तरी मी आहे का, प्रयत्न तरी माझे सुरू आहेत का. योगी जन हे शब्द वापरलाय. हृदयात निरंतर त्याचं चिंतन करतात त्यामुळे. आणि ह्या पद्धतीने जर मी सुद्धा त्या ब्रह्मतत्वाचं अखंड हृदयात चिंतन करत असेल तर मी त्या व्याख्येत बसू शकतो. योगी युंजित सततम आत्मानम रहसी स्थिता. 6वा अध्याय शिकवतोय आपल्याला. योगी युंजित सततम आत्मानम रहस्य स्थिता. काय, हे सगळं मन इंद्रियांसह आपलं शरीर ताब्यात ठेवणाऱ्या निरीच्छ योग्याने काय करायचं आहे, एकांतात बसून चित्त समाधीमध्ये स्थिर करण्याचा अखंड अभ्यास करावा असं भगवंत त्या श्लोकामध्ये सांगतायत. योगीजन. आणि इंद्रियांना पुढे म्हटलंय की इंद्रियांना विषय न होणारे, बुद्धीला न कळणारे, निर्दोष, सत्ता मात्र, सगळं वर्णन केलेलं आहे इथे. मी मगाशी म्हणालो आपल्याला काहीतरी लागतं ना चिंतन करण्यासाठी. हे आहे ते चिंतन करण्यासाठी. बुद्धीला खाद्य लागतं. कारण हळूहळू चिंतनाने आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. त्यामुळे इंद्रियांना विषय न होणारे व बुद्धीला न कळणारे असे ते ब्रह्मतत्व. पण मी आत्ताच म्हणालो की आपल्याला विचार करायला काहीतरी लागतं. आणि मग त्याच्यासाठी काय लागतात, शब्द लागतात. साध्या भाषेत बोलूया. आणि हे शब्द मला कानाने ऐकून कळतात, डोळ्यांनी वाचून कळतात. म्हणजे काय, त्याच्याविषयी कळण्यासाठी इंद्रियांचाच उपयोग आहे. ते कळल्यानंतर समजून घेण्यासाठी कशाचा उपयोग करतो आपण, किंवा काय लागतं आपल्याला, ती लागते म्हणजे बुद्धीचाच वापर करावा लागतो. आणि वर्णन काय आलेलं इथे, इंद्रियांना विषय न होणारे, बुद्धीला न कळणारे. हे गौड बांगाल. इंद्रियांनी समजून घ्यायचं आहे म्हणजे डोळे कान यांच्या माध्यमातून त्यांचा वापर करून, आणि समजून घेण्यासाठी बुद्धीचा वापर करायचा आहे. म्हणजे त्यांचा वापर निश्चित करायचा आहे. पण इंद्रियांना ते विषय होणार नाहीये, बुद्धीला ते समजणार नाहीये. म्हणून बुद्धीला न कळणारे जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. सुंदर एक मंगल केलेला आहे. काय, जो आनंद सत्य प्रकाश. आपल्याला पहिल्या अर्धचरण सोडून देऊ कारण समजायला सोपं आहे आपल्याला, आत्ता तो विचाराचा विषय नाही. विभू आणि आधार नामरूपास, पण पुढे काय म्हणतात, बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास. एकाच त्या ओवीच्या अर्ध्या चरणात दोन्ही गोष्टी म्हणजे विरोधाभास वरवर पाहता म्हटलं तर समोर ठेवलाय आपल्या. काय, बुद्धी न जाणे असंही म्हणतात आणि जाणेही त्यास असंही म्हणतात. का बरं आपण हा विषय आणला, आपण समजून घेतोय की इंद्रियांना विषय होत नाही, बुद्धीला कळत नाही असं म्हणतात. पण आपण आता जे काही करतो आहोत, आपण जे काही ऐकतो आहोत, मी बोलतो, हे सगळं बुद्धीच्या आधारे इंद्रियांच्या आधारे सुरू आहे. मग कसा अर्थ करायचा त्याचा, लावून कसं घ्यायचं, संगती कशी लावायची, हाऊ टू रेकन्साइल. कारण दोन्ही पद्धतीची वर्णनं वाचायला पण मिळतात. बुद्धीनी त्याचा विचार करावा, बुद्धीने असं करावं तसं करावं, आणि इकडे बुद्धीला तो कळत नाही असंही म्हणतात.
काय अज्ञानाच्या आवरणासहित आत्मा, असं जेव्हा विचार करतो आपण, की जी आपली आजची परिस्थिती आहे, साध्या भाषेत बोलूया. आत्म्याचं वर्णन आपल्याला सगळं कळलं का नाही बुद्धीने? फक्कडपैकी प्रवचन करू शकतो मी, इतकं सुंदर समजलं मला. पण याचा अर्थ मला आत्मा कळला असा होतो का? नाही. मग तो कोणाला कळला? माझ्या बुद्धीला कळला. म्हणजे मला काय झालं? शब्द ज्ञान झालं. त्यामुळे एखादी ओवी वाचून त्याला प्रतिशब्द देऊन परमपूज्य मंदात येतेच तर म्हणतात, शब्दाला प्रतिशब्द सांगणे म्हणजे कळला असा अर्थ होत नाही. त्यामुळे अज्ञानाचं आवरण जेव्हा असतं, आवरणासहित तो आत्मा असतो, तेव्हा त्या आवरण निवृत्ती करता बुद्धीचा तो विषय असतो. त्याकरता शास्त्रीय शुद्ध अंतःकरण वृत्तीच्या, म्हणजे बुद्धिवृत्तीच्या व्याप्तीची गरज असली तरी प्रत्यक्ष जेव्हा ज्ञान होतं त्यावेळी चिदाभासाची गरज नसते. म्हणजेच चिदाभासामध्ये बुद्धी नावाचा जो घटक आहे, ती बुद्धिवृत्ती जी आहे ती तिथे शांत व्हावी लागते. का बरं? कारण आत्मा जो आहे तो स्वयंप्रकाश आहे. तो वस्तुतंत्र आहे. अगदी शास्त्राच्या भाषेमध्ये वृत्ती व्याप्तीची गरज असते, फल व्याप्तीची गरज नसते. हे विधान हवं तर आपण बाजूला ठेवू. शास्त्रीय विधान गटाचं स्पष्टीकरण द्यायला आता वेळ नाही, पण थोडक्यात दिलंच आहे. मी आत्ता जे बोललो तेच त्याचा अर्थ हाच आहे. म्हणजे काय? तिथपर्यंत पोचेपर्यंत बुद्धीचं काम आहे. म्हणून बुद्धी जाणे ही त्यास या दृष्टीने. म्हणजे बुद्धी शेवटी काय माध्यमच ठरतं. एक वेळ अशी येते की ती मागे पडावीच लागते. पण तिथे चिदाभासाची आता गरज नाही. काय आहे? स्वप्रकाश आहे, स्वयंप्रकाश आहे, वस्तुतंत्र आहे. म्हणून बुद्धी न जाणे, ह्या क्षणी या टप्प्यावर पोहोचल्यानंतर बुद्धी न जाणे, कारण बुद्धीला तो कळणं शक्य नाही. आणि त्या टप्प्यापर्यंत बुद्धी जाणे. जाणे मराठी खूप लवचिक भाषा आहे. जाणेचे दोन अर्थ होतात. जाणे म्हणजे जाणणं, ज्ञान करणं, आणि जाणे म्हणजे पर्यंत जाण्यासाठी टू गो बुद्धी लागते. दोन्ही पद्धती. आणि म्हणून आचार्य इथे उल्लेख काय करतात की इंद्रियांना विषय न होणारे आणि बुद्धीला न कळणाऱ्याचा उल्लेख करतात. आणि माऊली या संदर्भातच तर पाचव्या अध्यायात म्हणते, प्रसिद्ध होई आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बुद्धी निश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप व्हावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हरनिशी. बुद्धी निश्चय आत्मज्ञान म्हटलेलं आहे स्पष्ट. हे काय होतं? बुद्धीला प्रथमतः काय होतं? परोक्ष ज्ञान होतं, शाब्दिक ज्ञान. मग आपण बोललो परोक्ष ज्ञान होतं. बुद्धीलाच होतं की नाही? ते आपण आत्ता जे करतो आहोत, जी प्रक्रिया आपली सुरू आहे बोलण्याची, ऐकण्याची, बुद्धीला असं ज्ञान होत आहे. आणि मग तदनंतर काय होतं की त्या बुद्धिवृत्तीच्या निश्चयाने आत्मसाक्षात्कार होतो. तो निश्चय तिथपर्यंत मला घेऊन जातो. पण आत्मसाक्षात्कार बुद्धिवृत्तीच्या निश्चयाने होतो, बुद्धीला होतो असं म्हटलेलं नाही. त्यामुळे बुद्धीला नव्हे. म्हणजे थोडक्यात पुन्हा बोलू, बुद्धी हे साधन आहे. कशाचं साधन आहे? निधिध्यासनाचं, चिंतनाचं, मननाचं. देहबुद्धी टाकून आत्मबुद्धी स्थिर करण्याचं साधन आहे. आता या संपूर्ण ओवीचा विचार करायला आपल्याला वेळ नाही. मी आता जी ओवी म्हटली, पण बुद्धी निश्चय आत्मज्ञान एवढंच आपल्याला त्यातलं अर्धचरण वापरायचं आहे. संपूर्ण ओवीचा विचार करायचा तर प्रयोजनही नाही, वेळ नाही. आणि पुढे आचार्य म्हणतात आहे की असं जे ब्रह्मतत्व आहे, असं जे आत्मतत्व आहे, ते कसं आहे? निर्दोष आहे. निर्दोष. आपल्याला निर्दोष शब्द आपण व्यवहारात वापरतो तसा तो अर्थ नाही आहे अपेक्षित. कारण एकदम निर्दोष कसं म्हणतात त्याला? त्याच्यावर कोणीच दोषारोपण केलेलं नाही. निर्दोषाचा अर्थ निर्मल आहे, मल नाही कुठलाच. आणि सत्ता मात्र आहे. पुढचा शब्द खूप महत्वाचा आहे, सत्ता मात्र. कारण होतं कधी कधी, आपण मागच्या वेळेला बोललो होतो, सारखं हे नाही ते नाही असं नाही तसं नाही, मग काय नाहीच का काय? सपूरपण तयाचे पहावे,
परी शून्याची नाही स्वभाव आहे. एक ओवी सांगितली होती मागच्याला ज्ञानेश्वराची, सुंदर ओवी आहे. सपूरपण म्हणजे त्याचं सूक्ष्मता पाहावी. कारण इतक्या सूक्ष्म तत्वाबद्दल आपण बोलतो आहे, पण तरीही शून्य नाही स्वभाव. माऊली म्हणते शून्य नाही आहे, ते आहे, सत्ता मात्र आहे. बरी गगनाची नी पालवे गाळून घेतली, पुढचं चरण आहे बरं का त्या ओळीचं. इतकं सूक्ष्म आहे की जणू काही त्या आकाश म्हणजे पोकळी त्याच्या वस्त्रातून जणू गाळून घ्यावं इतकं. आकाशस्थ तत्व आपल्या बुद्धीला, मानवी बुद्धीला आकलन करायला कठीण जातं आपल्याला. म्हणून सत्ता मात्र आहे. अगदीच दृष्टांताने समजून घ्यायचं असेल तर जसं सूर्य असतो, तो काय असतो, प्रकाश रूपाने सत्ता मात्र असतो की नाही. म्हणजे जगात प्रचंड घडामोडी सुरू असतात, त्या त्याच्याशिवाय शक्य नाही. सूर्याच्या प्रकाशाशिवाय शक्य नाही. का दुसरा कुठला प्रकाश, रात्री आपण आता दिव्याचा शोध लावला विज्ञानाने, ठीक आहे, पण त्या प्रकाशाशिवाय सगळ्या घडामोडी शक्य नाही. पण त्या घडामोडींचा यत्किंचितही मल किंवा दोष त्या सूर्याला लागतो का? नाही. ह्याला म्हणायचं सत्ता मात्र. आपण थोडं सत्ता मात्र म्हणजे काय समजून घेण्यासाठी दृष्टांत वापरतो. त्याच्या सत्तेशिवाय तर काही घडू शकत नाही. पण त्याचा दोष त्याला लागत नाही म्हणजे ते काय निर्दोष आहे, निर्मल आहे. पण त्याच्या सत्तेशिवाय ते घडू शकत नाही. आणि शेवटी पुन्हा काय आहे, हे असं अशा पद्धतीने बुद्धीला छान समजावून सांगत सांगत, मनन चिंतन करत करत, निधिध्यासन करत करत, इतर सर्व बाह्य गोष्टी ज्या मला मी आहे असं वाटतंय त्यांचा निराश करत करत, तत्वमसी भावयात्मनी. पुढचा श्लोक घेऊ, वेळ आहे आपल्याकडे. श्लोक क्रमांक 259. श्लोक वाचतो मी. भ्रांतिकल्पित जगत्कलाश्रयम स्वाश्रयम च सद्विलक्षणम निष्कलम निरुपमान मृद्धी मृद्धिमत ब्रह्मतत्वमसी भावयात्मनी. भ्रांती कल्पित जगत कलाश्रयम. थोडा मोठा एक शब्द घेतलेला आहे इथे, त्याचा काही पदच्छेद असा वेगळा केला नाही. भ्रांती कल्पित जगत कलाश्रयम स्वाश्रयम च सदसद विलक्षणम. पुन्हा पदच्छेद सत असत विलक्षण. निष्कलम निरुपमानवत. पुन्हा निरुपमानथी निरुपमानवत ही यद ब्रह्म तत्वमसी भावयात्मनी. ध्रुवपद आपलं. काय अर्थ आहे? भ्रांती कल्पित जगत कलाश्रयम, की भ्रांतीने कल्पित केलेल्या जगाच्या, काय जगाला जाता जाता जगाला सुद्धा पुन्हा विशेषण दिले आचार्यांनी पहा. नुसतं जगत शब्द वापरू शकलेच ते, पण नाही, काय म्हणाले, भ्रांतीने कल्पित. पुन्हा एकदा आठवण करून देत आहेत की तो अध्यास आहे, ते मिथ्या आहे इत्यादी. भ्रांतीने कल्पित केलेल्या जगाच्या प्राणादी कल्पनांचे अधिष्ठान. कल्पनेला अधिष्ठान लागतं की नाही. सर्पाची मी कल्पना करतो, त्याला अधिष्ठान कशाचं असतं? रज्जूच असतं. रज्जूच्या अधिष्ठानाशिवाय सर्पाची कल्पना करता येत नाही. त्यामुळे कल्पनांचे अधिष्ठान स्वतःच्याच आश्रयाने राहणारे स्वाश्रयम, किंवा आश्रयाची अपेक्षा नसणार, दोन्ही पद्धती. दुसऱ्याच्या आश्रयाची अपेक्षा नाही म्हणजे काय, स्वतःच्या आश्रयाने राहणार. पुढे म्हटलंय सत असद विलक्षण. आता इथे त्यांनी अर्थ त्याचा स्थूल आणि सूक्ष्म याहून भिन्न असा केला. आपल्याला जो नेहमीचा अर्थ माहिती आहे सद आणि असत, तो नाही घेतला त्यांनी, हरकत नाही, दोन्ही अर्थ लागू पडतात. स्थूल आणि सूक्ष्म याहून भिन्न. निष्कलम, त्याला निर्वयव असं म्हटलंय. आणि निरुपमानवत, उपमारहित असे जे ब्रह्म. आणि पुढे पुन्हा तत्वमसी भावयात्मनी. भ्रांतिकल्पित जगताचे अधिष्ठान आहे ते. हा जो श्लोक आहे ना, त्यातला जो मुख्य भाव आहे, त्याचा विचार केला तर ते तत्व उपमा रहित आहे, हा मुख्य भाव आहे त्याच्यात. बाकीचं वर्णन आपल्याला ओळखीचं आहे, पण मुख्य काय सांगणं सुरू आहे, म्हणजे हे सगळं तरी का सांगतात आहे, तर मुख्य हे सांगायचं की ते उपमा रहित आहे, हा मुख्य भाव आहे.
आणि या संदर्भामध्ये दिलेल्या ज्या उपमा असतात ना, अनेक उपमा म्हणा, दृष्टांत म्हणा, ज्ञानेश्वरीत आहे, भगवद्गीतेत आहे, विवेक चूडामणीमध्ये आहे, सगळीचकडे आहेत. उपमा दिल्या जातात ना, दृष्टांत दिले जातात ना, नक्कीच दिले जातात. पण ते जे सर्व असतात ते सर्व आपले अनुभव जमेस धरून असतात आणि ते एकदेशी असतात. म्हणून परमपूज्य काका म्हणतात दृष्टांत जास्त ताणू नये, कारण तो जितका तो ताणला की तो तुटून जातो आणि मग साधकही तुटतो, असं काकांचं वाक्य आहे. म्हणजे काय, तो दृष्टांत कशासाठी दिला हे समजून घ्यायचं, तेवढा त्यातला भाव घ्यायचा फक्त. दृष्टांताचे काय करायचे, तुकडे किंवा किस काढायचा नाही. काय नेमका तो दृष्टांत, मी सूर्याचा दृष्टांत दिला उदाहरणार्थ, त्यातला तेवढा तो भाव फक्त घ्यायचा होता आपल्याला, काय की त्याच्याशिवाय होत नाही, पण त्याचा त्याशी काही संबंध नाही, एवढाच भाव त्यातला घ्यायचा. नाही तर सूर्य संपणार आहे कोट्यावधी वर्षानंतर, म्हणजे तो विनाशी आहे. मग त्याच्या स्फोट होतात म्हणजे तो विकारी आहे. नाही, आता ह्या दृष्टीने ते ब्रह्माला लागू पडणार आहे का, नाही, कळतं ना आपल्याला. मुद्दा एवढाच आहे की उपमा म्हणा किंवा दृष्टांत म्हणा जे दिले जातात, ते आपलं जे अनुभवाचं विश्व आहे, कारण समजूत घालणं सुरू आहे, शास्त्राची आपल्याला समजूत घालणं सुरू आहे. त्यामुळे आपली बुद्धी गृहीत धरून, आपले अनुभव गृहीत धरूनच बोलणं भाग आहे. आपल्या अनुभवाच्या पलीकडचं अचानक काही बोललं तर आपल्याला कळणारच नाही. आणि म्हणून ते एकदेशी पण असतात, तेवढ्या पुरतीच ते लागू पडतं, त्याला मर्यादा पण असते. आणि इथे आचार्य तर म्हणतात आहे काय, की उपमा रहित आहे. ब्रह्मतत्वाच्या बाबतीत काहीही बोलणे ही त्याची एका दृष्टीने निंदाच ठरते. कारण जो जसा नाही तसा तो आहे असं म्हणणं ही एखाद्याची निंदा असते. समजा माझ्यासमोर एखाद्याचं नाव निघालं, मी म्हणालो तो फार खोटा बोलतो, आणि तो खोटा बोलत नसेल, तो नेहमी खरं बोलत असेल, तर ही मी त्याची केलेली निंदा आहे. सोपं आहे समजायला. एखादी व्यक्ती किंवा एखादी वस्तू ती जशी नाही तसं त्याला म्हणणं ही त्याची निंदा आहे. त्यामुळे त्याला निरवयव म्हणणं, त्याला स्वतःच्या आश्चर्याने राहणारं म्हणणं, त्याला सच्चित आनंद इत्यादी म्हणणं, खरं एका दृष्टीने विचार केला ना तर एक प्रकारची ती निंदा आहे त्याची. पण काहीतरी म्हटल्याशिवाय आम्हाला त्या संबंधी बोलणं, चिंतन करणं शक्य नाही. समस्या आपली आहे, समस्या त्याच्या बाजूनी नाही आहे. काहीतरी बोलण्यासाठी, चिंतन करण्यासाठी, मला जे रोजच्या आयुष्यात जे अनुभव येतात त्या अनुभवांना धरून काही बोललं, शब्द वापरले, काही वर्णन केलं, तर बोलणं शक्य असतं, चिंतन करणं शक्य असतं. म्हणून मग बोलताना शास्त्र काय, माझा अनुभव जमेस धरतं. म्हणजे कसं, मला सर्व सावयव पदार्थ माहिती आहेत. मी स्वतः अवयव आहे, आणि अवयव याचा अर्थ आपण नेहमीच अभ्यासलेला आहे. स्थूल मानाने विचार करायचा नाही. नाक, डोळे, हात, कान म्हणजे अवयव ते तर आहेतच. पण प्रत्येक पदार्थाचे जे घटक पदार्थ असतात त्याला त्याचा अवयवच समजल्या जातात. आता आधुनिक विज्ञानाची मदत घेऊन आपण अगदी ॲटम सुद्धा फोडून आतमध्ये शिरलो आहे. सब ॲटॉमिक पार्टिकल्स भरपूर झालेले आहेत, 200च्या वर यादी झाली आहे त्याची. पण शेवटी ते काय ठरतात, अवयवच ठरतात. मुद्दा काय सांगणं चालू आहे, मला सर्व सावयव पदार्थ कळतात, पण तसं ते तत्व नाही, म्हणून त्याला म्हणायचं निरवय. या श्लोकात वर्णन आहे म्हणून आपण पाहतोय. कारण इकडे म्हटलेला आहे, म्हणून मी म्हणालो मुख्य भाव काय आहे या श्लोकाचा, तो हा आहे. त्याला उपमाच नाही आहे खरं. ते निरवयव सांगणं हा उद्देश नाही आहे. मला सावयव कळतं, तसं ते नाही. मला सगुण कळतं, तसं ते नाही. या जगातल्या यच्च यावत पदार्थांना आश्रय लागतो, दुसऱ्या कोणाचा तरी. कोणताही पदार्थ घ्या तो, कशाच्या ना कशाच्या तरी आश्रयावर
आधारावरच ते जगत असतं. आता त्याची व्यापकता खूप आहे आधार या शब्दाची पण, अगदी स्थूलापासून सूक्ष्मापर्यंत. पण म्हणून हे दुसऱ्याच्या आश्रयाने राहणारे सर्व पदार्थ आणि व्यक्ती मला माहिती असल्यामुळे तो स्वतःच्याच आश्रयाने राहतो असं सांगितलं. म्हणजे पुन्हा ते तसं नाही असं सांग. मला अखंड विकारी आणि विनाशी पदार्थांचाच अनुभव आहे. कुठलाही पदार्थ तुम्ही या जगातला घ्या, कितीही मोठा असू द्या, अगदी आकाशगंगेसारखी मोठी वस्तू घ्या, विकारी आहे सांगण्याची गरज नाही, अखंड बदल सुरू आहेत. पण विनाशी सुद्धा आहे. ब्रह्म भुवनान लोका, पुनरावर्तीन अर्जुन शिकतो आहे आपण 8व्या अध्यायामध्ये. अरे ब्रह्मलोकापर्यंत ज्याची गणती आपल्या मानवी बुद्धीने करता येत नाही, अहोरात्र विद जे आहेत ते जाणतात, पण ते सुद्धा संपतात, कारण ब्रह्मलोकही संपतो, ब्रह्मदेव सुद्धा संपतो. इथपर्यंत सगळं जर विनाशी आहे, आता ह्याच्या पलीकडे तर माझी बुद्धी चालणंच शक्य नाही आहे. निदान हे शब्दाच्या पातळीवर तरी मी समजून घेऊ शकतो. मग ते तसं नाही. ते सांगण्यासाठी. आणि हे असत, हा असतचा अनुभव मला सुरू आहे. ते असत नाही म्हणून सांगण्यासाठी त्याला काय म्हणायचं, ते सत आहे. माझ्या सकट हे सर्व विश्व काय आहे, त्रिगुणात्मक आहे. नाही, आपण काय शिकलो, विवेक चूडामणी तर शिकलेलो आपण. अव्यक्त नामनी परमेश शक्ती रनाद्य विद्या त्रिगुणात्मिका परा, आचार्यांनी बोलले. अव्यक्त नामनी परमेश शक्ती रनाद्य विद्या त्रिगुणात्मिका परा, यच्च यावत पदार्थ, मला ज्याच्या ज्याचा मी विचार करू शकतो, जे जे माझ्या अनुभवात अखंड संपूर्ण विश्व त्रिगुणात्मक आहे, आपल्याला सांगतोय वेदांत सांगतोय. मग आता पुन्हा विषय काय सुरू आहे आपला, ते तसं नाही हे सांगण्यासाठी त्याला म्हणायचं निर्गुण. ते त्या तीन गुणांच्या पलीकडे आहे. थोडक्यामध्ये ते तसं आहे हे सांगणं सुरू नाही आहे. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण छान अभ्यास करतो सगळेजण. व्यावृत्तीची भाषा आहे ही. असताची व्यावृत्ती सत म्हणून श्रुती माऊली सांगते आपल्याला अमृतानुभवामध्ये. आपण हा विषय पाहतोय की त्यामुळे एक प्रकार त्याची निंदा येते, कारण ते जसं नाही तसं त्याला म्हणणं. पण हे माझी समजूत घालण्यासाठी सांगणं सुरू आहे. अरे ते निर्गुण आहे, अरे ते निरवयव आहे, अरे ते उपमारहित आहे, अरे ते सत विलक्षण असत विलक्षण. कारण सतासत विलक्षण आपण मायेबद्दल ऐकलं असतं. ब्रह्माला खरं आपण नेहमी सच्चित आनंदातलं सत समजतो. पण तेच समजून सांगण्याचा मी प्रयत्न करतोय की सद म्हणणं सुद्धा खरं विचार केला तर एका दृष्टीने परिपूर्ण नाही, कारण ते असद नाही हेच सांगणं सुरू आहे. ते निर्गुण आहे सांगताना ते गुणांचं, तीन गुणांच्या पलीकडचं हे सांगणं सुरू आहे. आणि म्हणून होतं काय, आपण जे जे म्हणावं ना त्याला या जगताची सापेक्षता राहून जाते. नाथ महाराज म्हणतात की सर्वथा न घडी निर्गुणपण, तरी घडो नेदिशी सगुणपण, नातळीशी गुणागुण, अगुणाचा पूर्ण गुरुराया. मंगल करतात आहे गुरुचं वर्णन, गुरुतत्वाचं म्हणजे ब्रह्मतत्वाचं वर्णन करतात आहे. काय, निर्गुण. आपण विचार करतोय निर्गुण हा शब्द आहे ना, हा गुणांचा अभाव म्हणजे निर्गुण असा अर्थ होतो त्याचा, आहे की नाही. निर्गुण, गुण म्हणजे काय, तीन गुण आपल्याला माहिती आहे, सत्व रजतम. निर्गुण म्हणजे काय, गुणांचा अभाव, निर्गुण. आता मला सांगा, गुणांचा अभाव म्हणजे गुण या प्रतियोगाची अपेक्षा तिथे आहे की नाही. गुणच जर नसतील तर निर्गुण शब्द सिद्ध होईल का, मुद्दा हा सुरू आहे. कारण कशाचा अभाव आहे तर सांगावं लागेल की नाही. अहो गुणांचा अभाव म्हणजे निर्गुण. म्हणजे काय झालं, निर्गुण या शब्दाला सुद्धा गुणाची सापेक्षता आली. आणि म्हणून तर माऊली काय म्हणते मग हरिपाठात, सगुण निर्गुण गुणाचे अगुण. माऊलींनी आता एक त्या निर्गुणापासूनही फारकत घेण्यासाठी अगुण शब्द आणला. नाथ महाराज इथे अगुणच म्हणतात आहेत. अनेक ओव्या या अर्थाच्या एकनाथी भागवतात आहेत. थोडक्यामध्ये आजच्या विषयाची सांगता करताना आणि
या श्लोक क्रमांक 259 याची सांगता करताना, त्या विचाराची सांगता करताना, की आपण हे सगळं वर्णन जे सांगितलं आहे, ते उपमारहित हा मुख्य भाव का आहे, हे आपण बघत होतो. की त्याला खरंच, म्हणून तर शेवटी ज्या वेद आपण एवढं डोक्यावर घेऊन नाचतो, ते वेद सुद्धा न इति न इति म्हणूनच थांबतात. त्याचं कारणच ते नाही होऊ शकत वर्णन त्याचं. आणि जे काही वर्णन केलं जाईल, ते माझे अनुभव जमेस धरून ते तसं नाही, एवढं सांगण्यापुरतीच ते असतं. आणि असंच त्याचं चिंतन करायचं असतं. तत्वमसी भावयात्मनी. आणि मग विचारांचं अंतिम टोक जे असतं, तो अनुभव असतो. असा अनुभव सद्गुरु कृपेने आपल्या सर्वांना प्राप्त व्हावा, अशी सदिच्छा सद्गुरूंच्या चरणी व्यक्त करतो. आणि आजचं हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद मंगेश दादा. तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार. कोणाला प्रश्न असल्यास आपला माईक कॅमेरा ऑन करून प्रश्न विचारा. लोक विचार करतात त्याच्या आधी मला एक प्रश्न आहे, तो मी विचारतो. इथे सदसद विलक्षण युजली आपण मायेसाठी वापरतो, पण इथे ब्रह्मासाठी वापरलंय आणि त्याचा अर्थ आहे आणि स्थूल आणि सूक्ष्म याहून भिन्न असाच अर्थ मुद्दामून त्यांनी मायेसाठी सदसद विलक्षण असा उलटा अर्थ होतो ना त्याचा, आणि इथे ब्रह्मासाठी वापरलाय त्यामुळे. तेच मगाशी आपण बोललो. हम्म. मायेसाठी ती सच्च्या लक्षणांशी जुळत नाही, कारण ते त्रिकाला बाधित नाही. ती असच्च्या लक्षणांशी पण जुळत नाही, आपल्याला माहिती आहे ते सर्व. म्हणून तिला सदासद विलक्षण असं म्हणतात. इथे आचार्य जेव्हा म्हणतात आहे, तिथे सत हा शब्द असतच्या सापेक्षतेने सिद्ध होतो, असं आपण बोलू. हम्म. जसं निर्गुण हा शब्द गुणाच्या सापेक्षतेने सिद्ध होतो. आणि आता आपण इतक्या सूक्ष्म पातळीवरती ते वर्णन करतो आहे, की ती सापेक्षता खरंच सुद्धा त्याला नाही आहे हे सांगणं सुरू. अच्छा अच्छा. ओके. म्हणून उपमारहित. एक गोष्ट आपल्याला माहिती आहे ना, ती शिष्याने विचारलं, ब्रह्म म्हणजे काय मला सांगा. सद्गुरू काहीच बोलले नाही. ऐकलंय का तू? हो हो हा. हो. त्याची आठवण. म्हणजे दादा शुद्ध माया म्हणजेच ब्रह्म असं म्हणू शकतो का? तरी हो नाही. माया शब्द आला की ती ब्रह्म नाही, पण शुद्ध माया. म्हणजे तो सागर, समुद्र आणि लाटांचं जे उदाहरण देतात त्यानुसार. समुद्र आणि लाटांचं उदाहरण जो मागच्याला एक श्लोक येऊन गेला, की हे जगत ब्रह्मरूप कसं आहे हे सांगण्यासाठी आहे. पण मी जसं म्हणालो, की शेवटी दृष्टांत जे आहेत ते एकदेशी ठरतात. कारण विचार केला थोडासा तर लाट ही सुद्धा विकार ठरते त्या पाण्यातली, बरोबर. आता ब्रह्म तर निर्विकार आहे. त्यामुळे त्या दृष्टांतामध्ये सांगणं हे सुरू आहे, की जसं समुद्र किंवा समुद्राचं पाणी आणि लाट याच्याकडे पाणी या दृष्टीने पाहिलं तर काहीच फरक नाही. तसं सर्वम खलुइदम ब्रह्म ह्या दृष्टीने पाहिलं ते संपूर्ण जगत ब्रह्मरूपच आहे. म्हणजे खरं म्हटलं तर मायेची सिद्धी होतच नाही. किंवा अजून साध्या भाषेत बोलूया, तो सर्प रज्जूरूपच आहे. मला जरी सर्प दिसत असला तरी मला जर ज्ञान असेल रज्जूचं, आदल्या दिवशी जर मी ती पाहिली असेल, दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच परिस्थिती आली आणि मला झाला सर्पाचा भास झाला समजा,
पण आता मी घाबरत नाही, कारण काय, मला माहिती आहे की ती रज्जू आहे, सर्प नाही. पण दिसायला सर्पच दिसतो मला तो, कारण ती परिस्थितीच तशी असते. ह्या पद्धतीने त्याच्याकडे पाहिलं तर सर्प रज्जुमय आहे, किंवा हे जगत जे आहे ते ब्रह्मच आहे. आचार्यांनी वर्णन केलंच होतं 2-4 श्लोक आधी त्याच्या. पण माया रूपाने त्याच्याकडे पाहिलं, तू शुद्ध माया शब्द वापरला म्हणून मी नाही म्हणालो. माया शब्द आला की नाही, शुद्ध आणि हेच माया म्हणजे शिवशक्तीच्या रूपात म्हणायचं झालं तर? शिवशक्तीच्या बाबतीत जर ते बोलायचं झालं अमृत अनुभवामध्ये, तर ते एक आहे असं म्हणतात. त्याची ती शिव आणि शक्ती, ती त्याचीच शक्ती, कारण दैवी हेषा गुणमयी असं भगवद्गीतेतही म्हटलेलं आहे. ती माझीच शक्ती असं भगवंत तिथे सांगतातच आहेत. कारण शक्तीला शक्तिमानाशिवाय ती राहू शकत नाही वेगळी, या दृष्टीने. या दृष्टीने ते एक आहे असं म्हटलेलं आहे. बरोबर. शक्तीला शक्तिमानाशिवाय राहता येत नाही. आपली शक्ती आपण बाजूला काढून ठेवू शकतो का आपल्या अंगातली? नाही. या दृष्टीने शिवशक्ती एक असा तिथे विषय आलेला आहे. म्हणजे ब्रह्म आणि माया एकच पुन्हा असं म्हणायचं थोडक्यात. पुन्हा तेच आहे, आपण कोणत्या दृष्टीने, म्हणजे आता मी जसं एक दृष्टांत देऊन बोलू, थोडंसं हे समजायला थोडं कठीण होत आहे, कारण खूप सूक्ष्म पातळीवर आता पोचलो आपण. दृष्टांताने बोलू की आता माझ्या इथे रात्र आहे, मी अमेरिकेत राहतो. अंधार आहे का नाही? मी तर आहेच म्हणेन की नाही, छाती ठोकपणे सांगेन हे काय दिसतोय मला अंधार. पण सूर्याला जर विचारलं अंधार आहे का, तर तो काय उत्तर देईल? आता पृथ्वी फिरली, मी पृथ्वीच्या दुसऱ्या बाजूला आहे, माझ्यापर्यंत सूर्याचा प्रकाश पोहोचत नाही, म्हणून मला अंधाराचा अनुभव आहे. म्हणून माझ्या दृष्टीने अंधार सत्य ठरतो व्यवहारामध्ये. पण सूर्याच्या दृष्टीने जर विचार केला तर अंधार सिद्धच होत नाही. त्यामुळे माया शक्ती, त्याला नाव काही पण वापरतो, हे आपल्या बाजूने सुरू आहे सगळं बोलणं. आलं का लक्षात? माया जर सिद्धच होत नाही त्याच्या बाजूनी, अजातवात आता आपण आता बोलतो आहे, पण तो अनुभवाचा विषय आहे. तो अनुभवाचा विषय आहे बोलण्याच्या पातळीवरती, म्हणून मग त्याची शक्ती आहे, ती शक्तिमानाशिवाय राहू शकत नाही, अशी मांडणीची असते. कारण माया आणि ब्रह्म एकच आहे, केवढं मोठं विधान झालं अशास्त्रीय. कारण जी मुळात नाही, मायेची व्युत्पत्ती तुला माहिती असेल त्या शब्दाची, जी मुळात नाही तिच्याबद्दल ती आहे, पुन्हा आपले अनुभव गृहीत धरून मांडणी सुरू आहे. झालं का समाधान? हो, अजून विचार करते जरा. हो. तुम्ही सुरुवातीला प्रवचनाच्या सुरुवातीला बाधक आणि साधक विचार ह्याच्याबद्दल बोललात. तर इथे ह्या श्लोकात सुरुवातीला असं म्हणता येईल का की भेद नाही, हे हे निश्चय करून पुढे अभेद आहे किंवा एक ऐक्य आहे असा विचार कर, तत्वमसी भावय आत्मनी, बरोबर. असंच म्हणतात ना? बरोबर. म्हणजे आधी बाधक विचार करून साधक विचार. आता भ्रांतीने कल्पित केलेल्या जगाच्या कल्पनांचे अधिष्ठान असं म्हटलंय आता उदाहरणार्थ. हम्म. हम्म. या भ्रांती कल्पित हे जे जग आहे, त्या जगातलं काहीही जर मी आहे असं मला वाटत असेल, मगाशीच आपण बोललो याचा अर्थच मला भेद सत्य वाटतं जीवब्रह्माचं. मग ते बाधक युक्ती वापरायची, म्हणजेच काय, ते मी नाही असा विचार करायचा. बाधक युक्ती म्हणतात. आणि मी निर्गुण निराकार निर्वय उपमारहित असा आहे, साधक युक्ती. दादा, ह्याच प्रश्नाचं थोडंसं एक्सटेन्शन म्हणून प्रश्न आहे की तत्वमसी भावे आत्माने, हे शब्दानं आपल्याला
त्याच्या गुणांविषयी आपण शब्दाच्या पलीकडे जाऊन कसं इमॅजिन करून त्याला आपल्या वृत्ती तशा तयार करायच्या. की समजा निर्गुण, निष्क्रिय, निराकार असे एक 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 गुण व्यतिरेकाच्या दृष्टीने जरी घेतला तरी सुद्धा त्याला त्या शब्दाच्या पलीकडे जाऊन त्याला कसं इमॅजिन करून ती वृत्ती तयार करायची. निर्गुण वृत्ती आहे समजा, तर आपल्याला इमॅजिन. गुण माहिती आहेत. हो, तर इमॅजिन, मी जसं म्हणालो, इमॅजिन हा शब्द तू वापरला शुद्ध मराठीत, त्याला तर्क असं म्हणतात. बरोबर. कसा तर्क करायचा, की अशी एखादी वस्तू कशी असू शकेल, तर ते तर्काच्या पलीकडे आहे, शास्त्र आपल्याला सांगतं. त्यामुळे तुझा प्रश्न कळला मला, की एक साधक म्हणून मग मी कसं करायचा अभ्यास. तर इट अल्टिमेटली बॉईज डाऊन टू द वृत्ती. म्हणजे थोडक्यात काय करायचं, की आपण साधक म्हणून प्रत्येक जण वेगळे आहोत. म्हणजे एक जीव म्हणून आपण सर्वजण वेगवेगळे आहोत, स्वतंत्र आहोत. आपल्या अंतःकरणामध्ये वेगवेगळे विषय ठासून भरलेले आहेत, वेगवेगळे विकार ठासून भरलेले आहेत. आणि हे विकार, हे विषय, ही बहिर्मुखता, हे अंतिमतः वृत्तीचं रूप घेतं. जसं मी मगाशी बोललो, त्या वृत्तीरूप असतात. आणि त्या वृत्ती शांत करणं हे आपलं ध्येय आहे, लक्षात ठेवायचं. हम्म. त्या तत्वाचा विचार करण्याची गरज नाही. हम्म. कारण ते निर्गुण आहे हे सांगणं सुद्धा, मी जसं म्हणालो, आरोपच आहे त्याच्यावर एक प्रकारचा. कारण गुणाच्या सापेक्षतेने सुरू आहे ते, म्हणून निर्गुण म्हटलं त्याला. खरं तेच त्याच्यापासून वेगळं करण्यासाठी अगुण शब्द आपण विचार केला. आता अगुण कसं तू कल्पना तरी कसा करू शकशील अगुण पदार्थाची किंवा निरवय पदार्थाची. म्हणून असे विचार करण्यापेक्षा या विचारांनी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला या वृत्तींचा निराश करत जायचा आहे. थोडक्यामध्ये करण्याचा प्रांत तेवढाच आहे, कारण तो कर्तृतंत्र नाही आहे, तो वस्तुतंत्र आहे. करण्याची कमाल सीमा हीच आहे, वृत्ती शांत करणं. मग त्या का होत नाही, मग कोणत्या पद्धतीच्या वृत्ती माझ्या अंतःकरणात आहेत, मग त्या वारंवार का येतात, का म्हणून मी सारखा बहिर्मुख होतो. याचा अर्थ माझं पुरेसं वैराग्य माझ्याकडे नाही. मग वैराग्य का नाही, कारण अजूनही मला विषयामध्ये सुख वाटतं, मला अजूनही ते विनाशी पदार्थ असून अविनाशी वाटतात, इत्यादी इत्यादी. याला हे असं बॅकट्रेकिंग करत जायचं, आपल्या अंतःकरणात अभ्यास करायचा. आणि मग हळूहळू हळूहळू त्याची तीव्रता, त्याची संख्या, मागेशी आपण बोललो, ते कमी करत 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 जेव्हा संपूर्ण वृत्ती शांत होतील, तेव्हा विवृणुते तनुं स्वाम, तो स्वतःहून स्वतःला प्रकटच करतो. नव्हे तो आहेच, पाणी आहेच, फक्त शेवाळ बाजूला करायचं आपल्याला. त्यामुळे दुसऱ्या भाषेत बोलतो आणि थांबतो तुझ्या प्रश्नाचं उत्तर देताना. पाण्याबद्दल कल्पना करण्यापेक्षा, जे तू विचारलास प्रश्न मला, दृष्टांतपूर्वक बोलतोय मी, लक्षात आलं असेल, मेटॅफोरिक, रूपकात्मक. पाण्याबद्दल कल्पना करण्यापेक्षा, कारण ते तर्काच्या पलीकडचंच आहे, तर्क मानवी बुद्धी नाहीच करू शकत. मग शेवळ बाजूला करण्याकडे लक्ष द्यावं, बस. कारण ते नित्यप्राप्तच आहे ना ते. पुन्हा ती पण एक गडबड आहे, पुन्हा जे लक्षात राहत नाही आपल्या. बाहेरून आतमध्ये काहीच येणार नाही आहे, परमपूज्य काका म्हणतात. काही दिसणार नाही आहे, काही ऐकू येणार नाही आहे, कुठले रंग दिसणार नाही, कुठले गंध येणार होतात. या प्रक्रिया सगळ्या ते सोडून देऊ, ते माइलस्टोन्स आहे, दॅट इज नॉट अ अल्टिमेट एक्सपिरियन्स. बरोबर. काहीच होणार नाही आहे, कारण ते माझं स्वरूपच आहे, फक्त ते प्रकट नाही आहे. कारण काय, भोवता एका अवांतर अहंकाराचा भूतसंचर, म्हणून जहाला विसरू आत्मबोधाचा, माऊली म्हणते. सुंदर ओळी आहे. बहुता एका अवांतर झालं, काय झालं, अहंकाराचा भूतसंचर, संचरलं भूत, मी म्हणजे हा देह. तेच आपण शिकतोय मग, देहबुद्धी ते आत्मबुद्धी कसं. कारण म्हणून जहाला विसरू, किंवा जहाला म्हणून विसरू कशाचा, आत्मबोधाचा. म्हणजे काय, मला नित्य प्राप्तच आहे ते, आत्ता ह्या क्षणी सुद्धा मला ते प्राप्त आहे, पण अज्ञानाचं आवरण आहे. म्हणून मग अशी बोललो तसं बुद्धीचं काम आहे. अजून दुसऱ्या भाषेत बोलायचं झालं, अज्ञान निवृत्तीकडे लक्ष द्यावं. कारण ज्ञान करून देणारं एकही साधन या जगामध्ये नाही. मला वाटतं कुठेतरी वर्णन आहे त्याचं, असं बुद्धी फाटून जाते
बहुतेक समर्थांचं वर्णन आहे दासबोधात. त्याचा विचार करायला गेला बुद्धी फाटून जाते. समर्थ नेहमीप्रमाणे विलक्षण शब्द समर्थ. नाही आपल्या मगाशी मी बोललो, मला वाटतं वाटतं ते वाक्य इंग्लिश सुरुवातीलाच बोललो की यू नीड इन्फायनाइट नर्वस सिस्टम टू फॅदम द इन्फायनाइट. वी आर ट्राइंग टू फॅदम द इन्फायनाइट विथ द फायनाइट नर्वस सिस्टम कॉल्ड ह्युमन ब्रेन. नॉट पॉसिबल. खूप छान, धन्यवाद. ते बुद्धी फाटून जाते आता समर्थांचं बोलला ना, तिथे हम्म. समर्थांनी एक खूप सुंदर दृष्टांत दिलाय की 1 ग्रॅम सोनं घेऊन, 1 ग्रॅम नाही, तिथे काय शब्द वेगळा असेल, तोळा असेल, सोनं घेऊन त्याचा आकाशाला हम्म. कव्हर करेल हो. असा पत्रा तयार करायला गेलो तर काय होईल. फाटून जातं. बरोबर आहे. अगदी खरं. ते उदाहरण लक्षात राहिलं होतं. अगदी. तेच आपण जे बोललो, फायनाईट इन्फायनाईटला कव्हर करायला जातो. एक्झॅक्टली. हा नाही, पण प्रश्न छान होता. आणि कारण प्रत्यक्ष आपल्याला काय करायचं हे कळलं पाहिजे ना, त्याची स्पष्टता पाहिजे. थांबायचं, अजून कठीण प्रश्न येण्याच्या आत थांबूया आपण ते. ठीक आहे. मी शेवटचा श्लोक घेतो. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊनिला, या संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुनी, शांतीपदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.